बघा संचमध्ये काय दिले त्यांनी, संच ए बरोबर 1 3 2 7. तर ए या संचाचे कोणतेही 3 उपसंच लिहा. आता हा जो संच ए आहे ठीक आहे, त्याच्यामध्ये 1 3 2 7 हे 4 नंबर दिले त्यांनी बरोबर. त्याच्यातले आपल्याला कितीही म्हणजे कोणतेही 3 आपल्याला उपसंच काढायचे. तर ते भरपूर प्रकारे आपल्याला काढता येऊ शकतं. तर त्याच्यातले मी हे 3 काढलेत. बघूया त्याचं उत्तर. बघूया आता. संच ए या संचाचे उपसंच खालीलप्रमाणे आहेत. म्हणजे तो कोणतं येईल बघा. मी लिहिला आहे पहिल्यामध्ये 1 3 म्हणजे हा 1 आणि 3 लिहिता येईल. त्याच्यानंतर बघा 2 7 म्हणजे हा 2 आणि 7. त्याच्यानंतर 1 7 हा लिहिला आहे. त्याच्यानंतर तुम्ही 2 3 असं सुद्धा लिहू शकता ठीक आहे. परत 1 2 असं पण लिहू शकता. 3 7 असं सुद्धा लिहू शकता ठीक आहे. तर अशा पद्धतीने 1 बाय 1 सायमल्टेनियसली तुम्ही कोणतेही 3 उपसंच लिहू शकताय बरोबर. चला आता आपण 5वा प्रश्न बघूया काय आहे. 5वा प्रश्न आहे, पुढील संचांपैकी कोणते संच दुसऱ्या कोणत्या संचांचे उपसंच आहे ते लिहा. ठीक आहे. प्रश्न कधीही व्यवस्थित वाचायचा. प्रश्न एकदा व्यवस्थित समजला की उत्तरे आपल्याला पटपट समजून जातात किंवा आपण पटकन सॉल्व्ह करतो. ठीक आहे. तर आता बघूया ह्याच्यामध्ये त्यांनी प्रश्न काय दिले. पी हा पुण्यातील रहिवाशांचा संच आहे बरोबर. पी बघा काय आहे, तर पी हा पुण्यातील रहिवाशांचा संच आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर एम हा मध्य प्रदेशातील रहिवाशांचा संच आहे. ठीक आहे. आय हा इंदोरमधील रहिवाशांचा संच आहे. बी हा भारतातील रहिवाशांचा संच आहे. एच हा महाराष्ट्रातील रहिवाशांचा संच आहे. ठीक आहे. आता ही त्यांनी माहिती आपल्याला दिलेली आहे. ठीक आहे. आता आपण बघूया सेकंड प्रश्न त्यांनी काय दिला आहे तो. सेकंड प्रश्न बघा, वरीलपैकी कोणता संच उदाहरणातील विश्व संच म्हणून घेता येईल. तर अशा पद्धतीचे हे 2 प्रश्न आपल्याला दिलेले आहेत बरोबर. तर चला आपल्या पहिल्या प्रश्नाचं आपण उत्तर आता लिहूया. उत्तरामध्ये बघा असं लिहायचं आहे, पुण्यातील रहिवाशी हा महाराष्ट्राचा रहिवाशी आहे बरोबर. आता हे जे लाईन आहे ते तुम्हाला समजले का. म्हणजे पुण्यातील रहिवाशी हा महाराष्ट्राचा काय आहे, महाराष्ट्रामध्ये काय आहे, पुणे आहे बरोबर. मग जो पुण्याचा रहिवासी आहे तो ऑटोमॅटिक काय होणार, महाराष्ट्राचा रहिवासी होणारच आहे बरोबर. मग त्याच्यामुळे आपण काय लिहायचं, तर पी उपसंच एच असं आपण लिहायचं. का, कारण जो पुण्याचा रहिवासी आहे तो ऑटोमॅटिक काय होणार, महाराष्ट्राचा रहिवासी होणारच आहे, म्हणून पी उपसंच एच. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं बघूया, पुण्यातील रहिवासी हा भारतातील रहिवासी